स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहीतच आहे मी डेली मिनी व्लॉग बनवत असते. तर आज आहे दसरा. मी केली दसऱ्यानिमित्त तयारी. तर आम्हाला जायचं होतं संध्याकाळी रावणाचं दहन बघायला. माझं पहिल्यांदाच आहे रावणाचं दहन बघायला जायचं. कधी जात नाही कारण की लहानपणी गेलो असेल मम्मी पप्पासोबत तर ते काही फारसं आठवत नाही. पण आम्ही चाललो आहे रावणाचं दहन बघायला. तर आम्ही निघालो फायनली. तर आम्ही पोचलो मोठा ताजबागजवळ. तर हा त्याचा गेट आहे. इथे साक्षात आहे ताजुद्दीन बाबा आणि जाताना व्ह्यू बघा किती सुंदर वाटत आहे. तर फायनली बुधवार बाजाराच्या रस्त्याकडून निघालेला आहे. तर हा आहे बुधवार बाजार. इथे पूर्ण मार्केट, फुल मार्केट, भाजी मार्केट, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट भरत असते. तर फायनली आमचा मार्केट खतम झाला आणि हा मार्केट संपताना व्ह्यू आहे. तर ह्या मधात गाया होत्या, यांचं काय म्हणणं होतं कळलं नाही. फायनली आम्हाला रेशीमबाग ग्राउंडकडे पोचायचं होतं आणि आम्ही पोचलो. तर जिथे रावणाचं दहन होते त्याचं तिथे रेशीमबाग ग्राउंड आहे. तर इथे स्टार्टिंगमध्ये काही गर्दी नाही, पण जिथे रावण मेन असते तिथे खूप सारी अशी गर्दी होती. इतकी गर्दी होती की तिथे पाय ठेवायला पण जागा नव्हती. पण फायनली आम्ही गाडी लावली आणि रावणाचं दहन बघायला थांबलो तिथे. पण तो काही जळत नव्हता, वेळ होता त्याला जळासाठी. तर आम्ही लवकरच निघून गेलो होतो. तर खूप अशी गर्दी होती बघा, किती पब्लिक आहे. तिथे पाय ठेवायला जागा नव्हती. मग मस्त फटाके वगैरे फुटत होते आणि रावणाचं ते जे होतं तिथे माईकमध्ये गाणे वगैरे सुरू होते, DJ वगैरे सुरू होता. फायनली आता तो जळणारच आहे थोड्या वेळामध्ये. तर त्याचा हा लूक आहे असा, जळल्याच्या नंतर तो पूर्ण राख होऊन जाईल. तर हा फायनली जळला आणि जळल्याच्या नंतर आम्ही म्हटलं की आता जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाही कारण की गाडी काढायला प्रॉब्लेम होईल. तर फायनली एवढी गर्दी आहे आणि एवढी किचकट आहे तर गाडी काढायला प्रॉब्लेम होतं. तर आम्ही निघत होतो लवकर घरी.